इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि या प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे। कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आज या संदर्भात निकाल देईल। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल दिला जाणार आहे। साधारणतः दुपारच्या दरम्यान या सुनावणीला सुरुवात होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवे, आपल्याला माहिती की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची जी बदनामी केली होती या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर याच्या विरोधात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील मिळाली होती। तब्बल तो 1 महिना देखील फरार होता आणि त्याला तेलंगणा राज्यातून अटक केली होती। हा सगळा जरी इतिहास असला तरी सध्या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याचा दिवाणी न्यायालयाने जो जामीन आहे तो नामंजूर केलेला होता आणि त्या निकालाच्या विरोधात खरं तर जे प्रशांत कोरटकर यांचे वकील होते सौरभ घाग यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जे आहे जामिनासाठी पुन्हा एकदा अर्ज केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या सगळ्याच्या दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी जो फरार काळामध्ये प्रशांत कोरटकर याला नेमकी कुणी मदत केलेली आहे अशा 5 ते 6 लोकांची नावं आहेत ती पुढे आलेली आहेत आणि त्यांना समन्स देखील बजावण्यात आलेले आहेत। त्यापैकी 2 लोकांनी कोल्हापुरात येऊन जबाब देखील दिलेला आहे। शिवाय त्याला आर्थिक रसद कशासाठी पुरवली हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। मात्र उर्वरित 3 लोक अद्याप आलेले नाहीयेत। शिवाय ज्या 2 गाड्या जप्त केलेल्या आहेत त्या 2 गाड्या नेमक्या कशासाठी वापरल्या गेल्या याचा देखील तपास अद्याप देखील कोल्हापूर पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये सरकारी वकिलांच्या मार्फत असं देखील सांगण्यात गेलेलं आहे की जोपर्यंत या प्रकरणाची चार्जशीट दाखल होत नाहीये तोपर्यंत आपण जामीन देऊ नये। तर कोरटकरच्या वकिलांनी देखील त्या ठिकाणी युक्तिवाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की आता तपास सगळा पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या आशिलाला जामीन मिळावा अशा पद्धतीचा युक्तिवाद केलेला आहे। मात्र हा सगळा युक्तिवाद होत असताना मात्र कोर्टानं त्याचा निकाल जो आहे तो राखून ठेवलेला होता। आज साधारणतः दुपारी 2:30 नंतर ज्यावेळेस जामिनासंदर्भातली या निकाल देईल त्या निकालामध्ये नेमकं काय होईल हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढतो की त्याला जामीन होतो या सगळ्या गोष्टी दुपारी 2:30 नंतर स्पष्ट होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लागवी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।